हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। TV9 पोल स्टार्टच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडी महायुतीवर भारी। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 25 आणि महायुती 22 तर अपक्ष 1 जागा येण्याचा एक्झिट पोलचा अंदाज। एबीपी वोटरच्या सर्वेक्षणानुसार महायुतीच्या 24, महाविकास आघाडीच्या 23 आणि इतर 1 जागा येण्याची शक्यता। तर न्यूज 24 चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 33, महाविकास आघाडीला 15, इतर एकही जागा न येण्याचा अंदाज। राज्यात भाजपच मोठा पक्ष, भाजपला 18 जागा मिळण्याचा अंदाज। तर ठाकरे गटाला 14 जागा मिळण्याचा TV9 मराठी पोल स्टार्टचा संभाव्य कल। TV9 पोल स्टार्टच्या एक्झिट पोलनुसार दिंडोरीत शरद पवार गटाचे भास्कर भगरे आघाडीवर। एक्झिट पोलनुसार दिंडोरीत भाजपच्या भारती पवार पिछाडीवर। एक्झिट पोलनुसार धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर पुढे, तर दादा गटाच्या अर्चना पाटलांना पराभवाचा सामना करावा लागणार। TV9 पोल स्टार्टच्या एक्झिट पोलनुसार धुळ्यातून भाजपचे सुभाष भामरे आघाडीवर, तर काँग्रेसच्या शोभा बच्छाव पिछाडीवर। एक्झिट पोलनुसार नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित पुढे, तर काँग्रेसचे गोवाल पाडवींना पराभवाचा सामना करावा लागणार। TV9 पोल स्टार्टच्या एक्झिट पोलनुसार अटीतटीच्या लढतीत नगरमध्ये पवार गटाचे निलेश लंकेंचं पारडं भारी ठरणार, तर महायुतीचे उमेदवार सुजय विखे पिछाडीवर। नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर आघाडीवर, तर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण मात्र पिछाडीवर असल्याचा कौल। एक्झिट पोल फ्रॉड, देशात इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील, राज्यात आम्ही 30 ते 35 जागा जिंकू, संजय राऊतांचा दावा। राज्यात महायुतीला 38 ते 41 जागा मिळतील, कार्यकर्त्यांना काम केल्याचं समाधान मिळेल, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीला राज्यात 35 ते 40 जागा मिळतील, देशात इंडिया आघाडीचं सरकार येईल, नाना पटोलेंचा दावा। तर उद्धव ठाकरे किंगमेकरच्या भूमिकेत येतील, सचिन अहिरांना विश्वास। राज्यात आम्हाला 12 ते 13 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला 18च्या वर जागा मिळणार नाहीत, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीला राज्यात 35च्या आसपास जागा मिळतील, 4 तारखेला आमचाच विजय होईल, वडेट्टीवारांचा दावा। एक्झिट पोलच्या अंदाजावर विश्वास नाही, निकाल आमच्या बाजूने लागणार, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया। एक्झिट पोल नंतर पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर, एक्झिट पोलनुसार पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर, एक्झिट पोल नंतर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। निकालाआधीच इंदापुरात सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर, अजित पवार गटाच्या वसीम बागवान यांच्याकडून बॅनरबाजी। वर्षा गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, उज्ज्वल निकम यांच्या विरोधात खोटा प्रचार केल्याचा भाजपाचा आरोप, तक्रारदार शरद कांबळेंना निर्मल नगर पोलिसांनी म्हणणं मांडण्यासाठी बोलावलं। आजपासून ICC T20 विश्वचषकाचा रणसंग्राम, पहिल्याच सामन्यात यजमान अमेरिकेनं कॅनडाला हरवलं, तर 9 जूनला भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्ध सामना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।